तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राज्यात सर्वत्र बळीराजाचा सर्वात महत्त्वाचा सण बैलपोळा साजरा होत आहे। आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेती उपयोगी कामे केली जातात। मात्र तरीही शेतीमध्ये बैल आणि ट्रॅक्टरची उपयोगिता सारखीच असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे पोळ्यानिमित्त ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव ट्रॅक्टर चालवत या पोळ्यात सहभागी झाले होते। शेतकऱ्यांसोबत रात्रंदिवस शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वत्र पोळा हा सण साजरा केला जातो। परंतु आजच्या आधुनिक युगामध्ये शेतकऱ्याकडील बैल जोड्यांची संख्या कमी झाली आहे। शेतीच्या कामगिरी आता ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो, किंबहुना त्या माध्यमातून शेतीची कामे केली जातात। त्यामुळे पोळ्यासारखेच सण उत्सव हे पुढे कायम राहावे या दृष्टिकोनातून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे शेतकरी बांधवांच्या वतीने एक आगळा वेगळा पोळा साजरा करत एक अभिनव मिरवणूक शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आली। या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये जवळपास 150 ते 200 ट्रॅक्टर सहभागी झाले होते, जे वर्षभर आपल्या बळीराजाकरिता शेतात सर्जा राजाच्या बरोबरीने आजच्या आधुनिक युगात योगदान देत असतात। असे ट्रॅक्टर देखील आज आपल्याला शहरातील रस्त्यावर दिसून आले। या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, माजी आमदार संजय रायमुलकर, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख ऋषिकेश जाधव यांच्यासह शेकडो शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन या ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभागी होतात। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। हा पोळा सण संपूर्ण शेतकरी जे आपले शेतीमध्ये काम करणारे, राबणारे आणि अहोरात्र शेतकऱ्यासोबत असणाऱ्या बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे आभार व्यक्त करणं, त्यांना पूजा करून त्यांना नैवेद्य खाऊ घालणं, अशा प्रकारचा हा पोळा सण पूर्वपार पद्धतीनं चालू आलेला आहे। परंतु आजच्या या आधुनिक काळामध्ये बैल कमी होऊन ट्रॅक्टर आणि आधुनिक शेती सुरू झालेली आहे। तरी पण आपला हा पोळा सण बंद पडू नये किंवा आपला हा हिंदूचा एक सण सातत्यानं सुरू राहावा। ट्रॅक्टरसुद्धा बैलासारखेच शेतीमध्ये काम करतात, शेतीची कामं करतात। पेरणी असेल, वखरणी, नांगरणी सर्व ट्रॅक्टरच्या माध्यमातून आज होते आणि म्हणून आज त्यांच्याकडे बैल नाहीत पण ट्रॅक्टर आहे, असे लोक आज हा ट्रॅक्टर पोळ्यामध्ये सहभागी होतात। आज जवळपास 100पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर आजच्या या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये आणलेले आहेत। त्यांनासुद्धा मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि ज्या शेतकऱ्यांकडे बैल आहेत ते दुपारी 4 वाजेच्या नंतर मोठ्या उत्साहात आपल्या बैलांची पूजापाठी आणि सजवून गावामध्ये मिरवणूक काढून देवदर्शन करून त्यांना घरी घेऊन जाऊन त्यांना नैवेद्य दिला जातो। असे हे 2 पोळे आपण मेहकरमध्ये साजरे करतो, एक बैल पोळा आणि दुसरा ट्रॅक्टर पोळा।